विद्यार्थी मित्रांनो, आता या क्षणाला या घडीला आपल्या समोर घेऊन येत आहे आपले इयत्ता 12वी व इयत्ता 10वीच्या निकालाची बातमी। आपण सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की केव्हा लागणार आपला इयत्ता 12वी व इयत्ता 10वीचा निकाल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही उत्सुकता आता संपलेली आहे। निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। तारखा सांगण्या अगोदर या निकालाबद्दलची काही माहिती आपल्या समोर ठेवतो व लगेच तारखा सांगतो। कुठेही जाऊ नका। हा जो असणारा व्हिडिओ आहे हा संपूर्ण पहा, कारण की संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला तारखा समजणार आहेत। इयत्ता 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, आपले मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या असणाऱ्या या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे असणारे जे एज्युकेशनल न्यूज आहेत त्याचबरोबर मार्गदर्शनावर काही व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ आपल्याला मिळणार आहेत। त्याचबरोबर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर राज्य शासनाने सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्शन केलेलं आहे की आपल्याला 11वीचं ऍडमिशन हे ऑनलाईन घ्यावं लागेल। ऑनलाईन पद्धत ही फक्त शहरात होती, ग्रामीण भागामध्ये नव्हती, परंतु आता शासनाने मात्र सगळीकडे अनिवार्य केलेलं आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं आहे। तर या ऑनलाईन ऍडमिशन कसं घ्यायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। तर चला येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, आपल्या रिझल्टकडे। त्याच्या अगोदर या निकालासंदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती तुमच्या समोर ठेवतो आणि लगेच तारखा सांगतो। प्रथम बघा, गेल्या वर्षी इयत्ता 12वीचा निकाल लागला होता 21 मे 2024 रोजी, परंतु यावर्षी निकाल लवकर लागलेला आहे। यावर्षी परीक्षा सुद्धा लवकर घेण्यात आलेली होती आणि म्हणून निकाल लवकर तयार करण्यात आलेला आहे। इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी एकूण जवळजवळ 15 लाख विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते। 15 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि इयत्ता 10वीसाठी 16 लाख विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते। त्या 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि या सगळ्यांचा रिझल्ट आता थोड्याच दिवसात लागणार आहे। त्या तारखा आपण पाहूया। तारखा पाहण्या अगोदर आपण पाहणार आहोत निकाल कसा पाहायचा आहे। निकाल पाहण्याच्या काही सोप्या पद्धती। पहिली पद्धत आहे, एक वेबसाईटवरून निकाल पाहू शकता तुम्ही। खालील वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकता। निकाल आपला ऑनलाईन असणार आहे maharesult.nic.in वर, mahhsscboard.in वर, msbshse.co.in वर या वेबसाईटवर। त्याचबरोबर आणखी काही असणाऱ्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्सवर तुम्ही जाऊन निकाल पाहू शकता। पहा, इकडे वेबसाईट्स दिलेल्या आहेत। हे गेल्या वर्षीचं असणारं नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये रिझल्ट ऑनलाईन पाहण्यासाठीचे काही संकेतस्थळ दिलेले आहेत, त्यांचे पत्ते दिलेले आहेत। यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता। त्याचबरोबर काही दुसरी पद्धत आहे, तर बघा, निकाल पाहण्यासाठी तुम्ही वेबसाईट उघडा, त्याच्यामध्ये एसएससी रिझल्ट 2025 किंवा एचएससी रिझल्ट 2025 टाकलात तर तरी एखादी वेबसाईट ओपन होईल। तुम्ही क्लिक करून तुम्ही वेबसाईट उघडून तुमचा आसन क्रमांक, आईचं नाव आणि जन्मतारीख टाका, सबमिटवर क्लिक करा आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करू शकता। डाउनलोड करून त्याची प्रिंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर जर वेबसाईट नीट चालत नसेल तर मोबाईलवरून मेसेज करून निकाल मिळवता येतो। खालील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही मेसेज करू शकता नंबरवर आणि मेसेज केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेजमध्ये तुमचा निकाल येईल। मित्रांनो, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्या निकाल पाहण्याच्या। बहुतेक सगळेच विद्यार्थी ऑनलाईन जाऊन आपला निकाल चेक करत असतात। दुपारी 1 वाजता रिझल्ट लागणार आहे आणि आता विषय जो आहे तो तारखेसंदर्भातला आपण त्याला उत्सुकता आपल्याला लागलेली आहे। बरोबर, डिजिलॉकर ऍपवर सुद्धा आपण, हे सरकारचं ऍप आहे, इथे सुद्धा जाऊन आपण काय करू शकतो तर आपला स्वतःचा ऍप घेऊन आपण त्याच्यामध्ये आपली एचएससी आणि एसएससीची मार्कशीट आपण काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो, मिळवू शकतो। चला तर आता आपण जाऊया तारखांकडे। कोणती तारीख आहे मित्रांनो? तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि ही तुमच्या समोर आलेली आहे तारीख। तर 12वीचा रिझल्ट आणि 10वीचा रिझल्ट। 10वीचा रिझल्ट लागणार आहे, तर आपला 10वीचा निकाल लागणार आहे 15 मे 2025 रोजी आणि 12वीचा रिझल्ट लागणार आहे 6 मे 2025 रोजी। 12वीच्या परीक्षा लवकर सुरू होतात, त्याच्यामुळे दरवर्षी त्यांचा रिझल्ट लवकर लागतो। 10वीच्या परीक्षा उशिरा सुरू होतात आणि म्हणून त्यांचा रिझल्ट उशिरा लागतो। तर मित्रांनो, आपल्या समोर तारखा आलेल्या आहेत। 12वी 6 मे आणि 10वी 15 मे। दुपारी 1 वाजता ऑनलाईन आपण रिझल्ट पाहू शकतो। तर या आपल्याला जी मिळालेली माहिती आहे ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे। तुम्हाला न्यूज चॅनलवर सुद्धा ही पाहायला मिळेल आणि आपण रिझल्ट पाहू शकतो। आपली उत्सुकता आता संपलेली आहे। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।